दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। अशोकनगर सावरकर नगर जाणता राजा मैदानाजवळ बुधवारी रात्री 9 वाजेच्या दरम्यान एका भरधाव अज्ञात इलेक्ट्रिक नंबर असलेल्या वाहनानं रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या 4 ते 5 निष्पाप व्यक्तींना धडक देत गंभीर जखमी केल्याची घटना सातपूर अशोकनगर इथं घडली। सुदैवाने यात काही जीवितहानी झाली नसली तरी एका व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर होत गंभीर जखमी झालाय। जाणता राजा मैदानासमोर एक कुटुंब दवाखान्यात आपल्या लहान मुलांना तब्येत बरी नसल्यानं दाखवण्यासाठी आले होते। दवाखान्याबाहेर पिता आपल्या 6 महिन्याच्या मुलाला घेऊन बाहेर उभा असताना अशोकनगर पोलीस चौकीकडून येणाऱ्या अज्ञात 4 चाकी वाहनानं रस्त्याच्या परिस्थिती तसंच रहदारी विचार न करता दवाखान्याच्या बाहेर उभे असलेल्या व्यक्तीला जोरदार धडक देत फरार झाला। याच व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाला असून सुदैवाने यात पित्यानं जबरदस्त हिंमत दाखवल्यानं बाळाला काही दुखापत झाली नाही। जोरदार धडक दिल्यानं पित्याच्या पायाचा हाड मोडलं असून प्रसंगावधान राखत आपल्या लहानग्या बाळाला वाचवलंय। त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत। दरम्यान याच वाहनानं अशोकनगर पोलीस चौकीपासून पपया नर्सरीपर्यंत 3 ते 4 लोकांना धडक देत जखमी केल्याची घटना घडली। धडक दिल्यावर हे वाहन त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं फरार झालंय असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। घटनास्थळी सातपूर पोलीस दाखल होत सीसीटीव्ही फुटेजचा तपास चालू आहे। निरपराध लोकांना जखमी करणाऱ्या वाहनाचा तपास करावा अशी मागणी माजी नगरसेविका सामाजिक कार्यकर्ते उषा शेळके यांनी केली आहे। आम्ही उभे होते, आम्ही दवाखान्यात आलो होतो। माझे मिस्टर माझ्या बाळाला फिरवत होते, उभ्या माणसाला तो चिरडून निघून गेला। त्याच्या पायाला फ्रॅक्चर होऊन गेलं, माझ्या बाळाला लागलं। 10 मिनिटं थांबा, त्याला शोध घेतो आपण। तुम्ही दवाखान्यात गेलत्या का? हो, दवाखान्यात चेकअप केलंय, त्यांना लागलेलं आहे खूप। आणि बाळाला काही झालेलं नाही ना? बाळाला नाही झालेलं आहे। भाऊ, काय प्रकार घडला? आता एक इलेक्ट्रिकल 4 व्हीलर होती, तिचा नंबर अजून शोध घेत आहे। अज्ञात वाहन आणि या ठिकाणी जे नागरिक रस्त्याच्या साईडला उभे होते, 2 मोटरसायकली, एक महिला तर तिच्या लहान बाळाला घेऊन उभी होती। तो जसा वरून आला त्या स्पीडमध्ये त्या दोन्ही गाड्या ठोकून 4 व्हीलरला ठोकलं। परत त्याने ती गाडी रिटर्न गिअर मारून कुठल्याही नागरिकाचा त्या लहान बाळाचा न विचार करता तो लगेच सरळ मार्गे पपया नर्सरीकडे गेला। आत्ताच कोणतरी पपया नर्सरीकडनं पण आले, त्यांनी पण सांगितलं तिथं पण त्यांनी 2 गाडींना उडवलेलं आहे। आपण पोलिसांना फोन केला आहे, आता यंत्रणा आलेली आहे। एक 10 ते 15 मिनटं त्या गाडीचा शोध घेणार आहे आणि त्याला कडक कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आपण आदेशित केलेले आहे। एक 10-15 मिनटात डिपार्टमेंट आपले कॅमेरे चेक करून त्या गाडीवाल्यांना अटक कशी करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतो। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।